श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नाट्यछंदमध्ये आपलं स्वागत आहे. गेले 2 महिने आपण पाहत असाल, मी सुद्धा अनुभवले की जी नवीन नाटकं आलेली आहेत त्यातलं कथानक हे वेगळं आहे. वेगळं यासाठी आहे की जी सर्व नाटकं विषयाच्या नुसार चाकोरी बाहेरची आहेत आणि म्हणून ती सगळ्यांना पाहावीशी वाटतात. जी नाटकं आलेली आहेत वेगळ्या प्रकारची, ती पाहत असताना आजूबाजूला बघितलं तर प्रेक्षकांचा प्रतिसाद अशा नाटकांना सॉलिड मिळतो आहे, भव्य मिळतो आहे आणि म्हणून त्या नाटकाचे निर्माते आणि कलाकार हे प्रचंड खुश आहेत. या आठवड्यात एक नाटक आलेलं आहे. त्या नाटकाचं नाव आहे सांगा कसं जगायचं. या नाटकाच्या शीर्षकावरून तुम्हाला असं वाटेल की या नाटकाचं कथानक एखाद्या स्त्रीप्रधान किंवा पुरुषप्रधान यांच्या जीवनावर बेतलेलं असेल किंवा त्यांचे काही मार्ग आहेत, त्यांना काही समस्या आहेत, त्याचा उहापोह या नाटकात केला असेल. परंतु नाटक पाहत असताना मला असं जाणवलं की हे नाटक त्या विषयाच्या पलीकडलं आहे, म्हणजे सर्वार्थानं वेगळं आहे. नाटकाचा विषय काय आहे, नाटकाचं कथानक काय आहे, ते तुम्हाला मी न सांगता असं सांगणार आहे की नाटक तुम्ही आवर्जून पाहायला पाहिजे. कारण अशी नाटकं जी येतात ती जगली पाहिजेत. कारण हे नाटक एका इंटेलेक्च्युअल क्लासचं आहे. सामान्य प्रेक्षकांना सुद्धा ते आवडू शकेल असं ते नाटक आहे. आता नाटकात काय आहे तर नाटकाची कथा ही यापूर्वी कधीच आलेली नव्हती. कारण मला आठवतं आहे काही वर्षापूर्वी अजित दळवी यांचं डॉक्टर तुम्ही सुद्धा हे नाटक आलेलं होतं आणि त्यावेळेला सुद्धा त्या नाटकाच्या वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांना त्या नाटकानं आकर्षित केलं होतं. आता सांगा कसं जगायचं हे नाटक डॉक्टर तुम्ही सुद्धा यांच्या विषयासारखं नसेल, पण त्या लेखकाने जो विषय त्यात मांडला आहे तो यापूर्वी कुठल्याही व्यावसायिक नाटकात म्हणा किंवा प्रायोगिक नाटकात येऊन गेलेला नाही आणि म्हणून हे नाटक लक्षवेधी आहे. डॉक्टर सत्यजित खारकर यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. आता या नाटकाचं लेखन करताना त्यांनी ते पहिलंच नाटक लिहिलं आहे का त्यांची ती कथा आहे, गोष्ट आहे, परंतु त्या नाटकाच्या संहितेवर म्हणा किंवा त्या मूळ कथेवर म्हणा नीरज शिरवईकर यांनी त्याची रंगावृत्ती केलेली आहे. नीरज शिरवईकर हा एक नवीन लेखक, दिग्दर्शक, व्यावसायिक रंगभूमीला गेल्या 3 वर्षात लाभलेला आहे. या नीरज शिरवईकरची जर नाटकं पाहिली तर ती वेगळी असतात आणि म्हणून निर्माते त्याच्या नाटकावर भरोसा ठेवतात. उदाहरण द्यायचं तर सध्या जे हाऊसफुलचा बोर्ड घेत आहे ते आमने सामने हे नाटकसुद्धा त्याचंच आहे. नंतर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता हे नाटक दिग्दर्शित केलेलं हे त्याचंच नाटक आहे आणि आता हे त्याचं सांगा कसं जगायचं हे सुद्धा नाटक त्याचंच आहे. त्याची रंगावृत्ती त्याने केली आहे आणि दिग्दर्शनसुद्धा त्यानेच केलं आहे. मला असं वाटतं की ह्या दिग्दर्शकाकडे एक कल्पकता आहे. कुठलं नाटक, कुठली संहिता व्यावसायिक रंगभूमीवर प्रेक्षकांना आवडेल आणि त्याचा नाट्यानुभव देईल हे त्याला माहिती आहे. हे गणित त्याला सोपं वाटतं आणि म्हणून तशा प्रकारचे नाटकं तो करतो. मित्रांनो, या नाटकाच्या कथानकाबद्दल, नाटकात काय आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तो सस्पेन्स आहे. कारण
तो विषय इतका वेगळा आहे की मी जर सांगितला तर त्या नाटकातली मजाच निघून जाईल. त्यामुळे तुम्ही माझ्यावर रागवाल, पण नाही, मी तो मोह टाळलेला आहे. या नाटकाचं नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केलं आहे. 3 स्तरावरचे नाटक नेपथ्य त्यांनी उभारलं आहे आणि त्यामुळे संदेश बेंद्रे या नेपथ्यकाराला सुद्धा दाद द्यावीशी वाटते. नीरज शिरवाईकर या दिग्दर्शकानं हे नाटक दिग्दर्शित करताना प्रत्येक कलाकाराला ज्या हालचाली दिल्या, आकृतीबंध दिला आहे, त्याला तोड नाही. कारण त्या नाटकातील संवाद, त्याची भाषा, त्याचं बोलणं हे इतकं महत्त्वाचं आहे आणि त्या बोलण्यातून जो अभिप्रेत अर्थ निघतो त्यालासुद्धा महत्त्व आहे हे त्यांनी जाणलेलं आहे. आणि म्हणून जे कलाकार ते भाष्य करतात, संवाद बोलतात, त्यातून तो अर्थबोध अगदी प्रकट होतो आणि त्याचं सगळं श्रेय मी नीरज शिरवाईकर यांना देईन. तसेच विजय गवंडे या संगीतकारानं या नाटकात जे संगीत वापरलं आहे, म्हणजे त्या नाटकात बहुतांशी हेक्साफोन. आता हेक्साफोन म्हणजे काय हे ज्यावेळेला तुम्ही वाद्यवृंद बघत असाल त्यावेळेला तुम्हाला कळेल. हेक्साफोनचा त्यांनी इतका सुरेख वापर केला आहे की मला तर बाबा हे प्रथमच नाटकात जाणवलं आणि म्हणून विजय गवंडे या संगीतकाराला मी धन्यता देतो. धन्य धन्य विजय गवंडे. आणि आता राहिले कलाकार. आता कलाकारांबद्दल काय बोलणार? अहो, ते कलाकार रंगमंचावर भूमिका करतात ते समजतच नाही, इतके त्या सहजतेने वापरतात. विषय इतका क्लिष्ट आहे, विषयाचा अनुकरण करताना ते कुठेही नाटकीपणाचा लवलेश दाखवत नाही. याचं सगळं क्रेडिट त्या कलाकारांना आहे. स्वानंदी टिकेकर ॲडव्होकेट स्नेहा पाटील या भूमिकेत इतकी फिट आहे की ते जी बोलते, म्हणजे लेखकाने लिहिलेले संवाद जे काही उत्स्फूर्तपणे बोलते आणि वकिली पेशा आणि वकिली पेशेचे जे संवाद असतात, वकिली पेशेचे डायलॉग असतात, ते त्यांनी इतके उत्कृष्टपणे वापरलेत, बोललेत की त्या स्वानंदीला मला दाद द्यावीशी वाटेल. स्वानंदी टिकेकर ही चांगली व्यावसायिक रंगभूमीवरची गुणी अभिनेत्री आहे आणि तिला मिळालेल्या त्या भूमिकेचं चीज केलं आहे असं मला वाटतं. तसेच डॉक्टर मंदार भागवत या भूमिकेत अमेय बर्वे हा खरोखरचा डॉक्टर रंगमंचावर आला आहे असं वाटतं. कारण त्याच्या लकबी, त्याची बोलण्याची स्टाईल आणि अधूनमधून विनोद निर्माण करण्याची त्याची देहबोली हे सगळं पाहिल्यानंतर मी त्या अमोल भागवतची भूमिका करणाऱ्या अमेय बर्वेला म्हणतो की ग्रेट. तसेच आमची स्पृहा जोशी हिने आतापर्यंत व्यावसायिक रंगभूमीवर विशेष लक्षवेधी भूमिका केल्यात. मला आठवते रुईया महाविद्यालयाने ज्या वेळेला अनन्या एकांकिका केली त्यावेळेला अनन्या या एकांकिकेत अनन्याची भूमिका तिने केली होती आणि ते लक्षवेधी होती, एकांकिका लक्षवेधी होती. त्यानंतर ती नाटकात आली आणि आपले कलागुण दाखवू लागले. पुरुष या नाटकातली भूमिका सुद्धा तिची गाजली. पण या नाटकातील म्हणजे सांगा कसं जगायचं या नाटकातील तिची भूमिका म्हणजेच अंजली दळवी ही भूमिका त्यांनी अशी काही अप्रतिमपणे साकार केली आहे की पाहत असताना, संवाद बोलत असताना आणि ती तिची व्यथा मांडत असताना डोळ्यातून अश्रू न आले तर समजायला नाही. आता राहिलेत अजून एक कलाकार जो आहे सागर आठलेकर, जो रोकडे भूमिका करतो आहे. आणि रोकडे ही भूमिका फक्त एका प्रवेशापुरती आहे, पण एका प्रवेशात असूनसुद्धा त्यांनी आपलं लक्ष वेधलेलं आहे. या नाटकात एक विरंगुळा म्हणून कुलकर्णी सिस्टर हे पात्र आणलेलं आहे आणि ते पात्र श्रद्धा पोखरणकर हिने इतकी उत्तमपणे साकारलं आहे की ती भूमिका करत असताना, संवाद बोलत असताना तिचा मुद्राभिनय, तिची देहबोली आणि त्या
संवादातून निर्माण करणारे पंचेस तिने असे काही काढले की एक या नाटकातला एक विरंगुळा म्हणून ते पात्र आहे आणि तिनेसुद्धा तिची जबाबदारी पार पाडलेली आहे. तर असं हे नाटक सांगा कसं जगायचं हे तुम्ही अवश्य बघा, कारण ते नाटक अगदी वेगळं आहे, वेगळ्या विषयावरचं आहे आणि आजपर्यंत व्यावसायिक रंगभूमीवर असं नाटक आलेलं नाही. भद्रकाली प्रॉडक्शनची ती निर्मिती आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेला सांगा कसं जगायचं हे नाटक पाहायला जाल त्यावेळेला ते नाटक पाहिल्यानंतर आपल्यालासुद्धा कळेल आपण कसं जगायचं. तेच या नाटकात अक्षय दळवीची भूमिका करणारा निषाद भोई यांनीसुद्धा ज्या भूमिका केलेल्या आहेत, म्हणजे हे पात्र पलंगावर झोपलेलं असू कधी ना कधीतरी स्वप्नदृश्यामध्ये तो येतं आणि येऊन आपलं अस्तित्व तो त्या भूमिकेत सिद्ध करतो. त्यामुळे त्याचीसुद्धा गणना करणं मला क्रमप्राप्त वाटतं आणि म्हणून या सर्व कलाकारांचा संमेळ या नाटकात बनलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे नाटक तुम्ही आवर्जून पहा. मित्रांनो, इथेच थांबतो. माझं नाट्यछंद चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या आयकॉन बेलवर क्लिक करून मला प्रतिसाद द्या. धन्यवाद.